अरे दरवर्षी सीझन चालू झालो काय बॅगे पोराचे दागिने घाण देतोय आणि पैसे काढतोय. ठीक आहे, तर गाडीचं काम करूचा, गाडीचा हबरिसिंग करूचा, पासिंग करूचा आणि इतक्या सगळा करून झाला का तुझ्या हातात काय राहता त्यावेळेला काय तुझ्या गाडीतून काय अरे करून काय त्या सरकाराची आणि ते बँकेची भर करतो. तू म्हणतोय ना खरा अरे पण काय करतो अरे आता ह्या वयात आमका पण काम सुरू केलो आणि ह्या वयात आम्ही कामात तरी कसली करतो. अरे तो ट्रक हा म्हणा तो चालव बाकी काय ना. अरे तुम्ही थोड्याशा पैशाच्या आशे गुलाम तुम्ही त्या सगळ्या जमली का ना आता बरोबर काही बरोबर ना. आणि म्हणाला या सगळ्या कंडन माझे लोक विकून टाकले तिला माहिती आहे माझी. आता बघ माझा मस्त चालला. अरे कोणत्या ट्रकाच्या पासून धाव करू. थोडीशी वडिलोपार्जित जमीन असा त्याच्या नारळाची आणि सुपारीची झाडं लागली. थोडीशी शेती सुद्धा करते. आणि आता काय सरकारची नवनवीन योजना सुद्धा ये असं त्याचा फायदा घेऊ आहे मला. तू म्हणतोय तर 100% खरा आले पण काय करतल तिया तुझ्या आजा पंजाच्या जमिनी राखून ठेवलं म्हणून त्याच्यात तुका कष्ट करून काहीतरी मिळता. पण माझा तसा नाही रे. मी ह्यो ट्रक घेताना माझ्या हौशी बाबांची असलेली नसलेली सगळी जमीन विकून टाकलं. ह्यो ट्रक घेतलं आणि नको त्या झंझाटात पडतोय बघ. ह्या ट्रकान पूर्णपणे कर्जबाजारी करून टाकलं. अरे उद्या रस्त्यावर येऊची पाळी इकलेली आहे. अरे तुम्ही थोड्याशा पैशाच्या आशेत गुलाम तुम्ही तुमचे वडिलोपार्जित जमिनी त्या पैशा आमच्या घशात घालतात रे. अरे तुमचा हे आज कळाचा नाही पण उद्या सकाळी तुमची पोरा मोठी होती ना तेव्हा तुला कळतात. आणि माता सांग तुझ्या पुऱ्या उभ्या आयुष्यात तू विकलेल्या जमिनीपैकी अर्धी जमीन तरी विकत घेऊची तुझी आता लायकी आहे. नाही बाबने. अरे माझी अर्धी जमीन घेतली तुकडोभर जमीन घेऊची उद्या माझी लायकी नाही रे. ह्या ट्रकांतर मग पूर्ण कर्जबाजारी करून टाकल्या. माझा संसार उघड्यावर पडायची पाळी इली. उद्या रस्त्यावर येऊची पाळी इलेली आहे रे माझी. अजूनही वेळ गेली नाही. अजूनही सुद्धा थोड्याच्या पैशाच्या आशेत गुलाम हे परप्रांतीय तुम्ही ते जमिनी विकू नका रे. अरे सगळ्यांनी जर असे आपले जमिनी विकले तर जो गाव सोडून आमचा गावचा लागताला आणि आम्हीच आमच्या गावात पाहुणे म्हणत राहू करू. काम कर टोटल विकून टाक आणि काहीतरी काम धंदो कर. त्याचाच तुझा आणि तुझ्या मालेपोराचा भला. नाहीतर तुझ्या बरोबर तुझी थोडा रस्त्यावर येऊ वेळ घालायचो ना. नाही या या नाना या खरं इतकं टाइम काढला केव्हापासून तुमची वाट बघतो. बस आहे बसा. अरे काय झाला बाहेर पोचायच्यासाठी घरातून लवकर बाहेर पडलो पण वाटेत योग्य मिळत नव्हतो त्याच्यामुळे उशीर तर सगळा खरा पण माका हे काय की मीटिंग किती लायला तुम्ही. आता काय झालं सांगताय. 8 दिवसापूर्वी मी होतो शाळेत तर थंय म्हाका गुरुजी भेटली. बोलता बोलता गुरुजींनी शाळेविषयी अशा काय गोष्टी सांगल्यानी माझी तर बुद्धीच बंद झाली. अरे आमच्या टायमा वर्गात बसा पोरांका जागा पुरा ना. एका वर्गाचे 3-3 तुकडे करूचे जातात. पण आता परिस्थिती याच्या उलट. शिवाय शाळेची परिस्थिती एकदम एका साईडीन शाळा पूर्ण करतात आणि ह्या सगळ्या जर लवकरात लवकर उपाय नाही केला तर आमची शाळा बंद पडायला वेळ लागत. गुरुजींच्या डोळ्यातला पाणी बघून आका सुद्धा कसा तरी झालं. काय तुम्ही लढता घबरेव रे
तिथे काय अरे आता तुका काय ही मस्करी सुद्धा. अरे तुम्ही सुद्धा त्या शाळेत शिकलात बरे, पण तुमची सुद्धा काहीतरी जबाबदारी असा काय नाही. अरे आम्ही जर आमच्या ह्या पोरांका इंग्रजी शाळेत घातला तर कसा होता. अरे आमका आमची ही बंद होणारी शाळा वाचूची असा. नमस्कार बसा बरंच उशीर केले आला. गावाने केव्हापासून तुमची वाट बघतो. होय ना गावाने झालं माफ करा लेट झालं नाना अशी अचानक मीटिंग कशी काय आहे तर काय आला नाही पण इतकेच माणसा हो तास झाला ना. बाकीच्या गावाने रवले का हे वाईट जरा बघून ये जा ते खरं रवले. आता बेगीन जातो. हा इतकेच माणसा तर सरपंच आमचे आम्ही ज्या शाळेत शिकलो हे गावाने ज्या शाळेत शिकले आता त्यांची पोरा शिकली. त्या शाळेची सध्याची अवस्था काय झाली माहिती असते. काय रे मी खरं लावलेलं रे. उशीर कितको पकडा ना रे. हा, बरं, हे बसा. सरपंच सध्या या इंग्रजी शाळेत जिकडे तेवढी नको करतो जो तो आपल्या पोरांका इंग्रजी शाळेत घालतो. त्याच्यामुळे आमच्या या शाळेत तुला असं की ना फार समाधान नाही. ए पकल्या तुझ्या जिल्ह्यात तू इंग्रजी शाळेत घातले म्हणजे हो घातले हो बरोबर हो पावसात ही शाळा पडता पोरांका त्याचा त्रास होता. त्याच्यात पुन्हा वर्ग सगळे 6 मास्तर कितके 4. आता सांगा हो कसे शिकवतात या पोरांका. शाळेत कॉम्प्युटर नाही कसली शाळेत खेळाचे साधन हो आताच्या युगात कॉम्प्युटर किंवा खेळणं नाही होत. आपलो बरोबर बोलता काय. नाका सांगा अशा परिस्थितीत आम्ही आमची पोरा शाळेत कशी घालूची. त्याच्यात सरकारांतर मराठी शिक्षकांची तर वाटच लावून ठेवलेली आहे. हो इलेक्शन ड्युटी लागली का ते काय त्या इलेक्शनच्या ड्युटीत जावचं लागतं. मग हे माका सांगा मास्तर पोरांचा शिकायतले का सरकाराची ही कामं करत बसतले. त्याच्या वाटतं हो आपली पोरं थोडा शिकान काहीतरी मोठी होऊची म्हणा. तू म्हण त्याला खरा आले पण ह्याच्या अगोदरचा इतरांचा आला ना. अरे ह्याच मराठी शाळेत शिकात आजकालची पोरा आपलं नाव गाजायचंच मरे. कोण डॉक्टर झाले कोण इंजिनियर झाले. अरे अमेरिकेपर्यंत पोहोचले ते ह्याच मराठी शाळेत शिकात मरे. आणि इतक्याच नाही ह्याच मराठी शाळेत शिकान आमच्या गावचा पोर आज तलाट्याच्या पदार मानान मिरयता मरे. ह्या सगळ्या इतरांचा आला ना. या बा अरे तो काळ वेगळं होतो. आता तो काळ हा बघ तो वेगळं. आता दुनिया सगळी स्मार्ट झाली आहे. नवीन नवीन सगळे टेक्नॉलॉजी आहे. सगळ्या बरोबर चालत झाला हो तर आम्ही इंग्रजी शाळेत पर्याय नाही. अरे अरे पण त्याच्यासाठी खूप पैसो आहे हो. नवनवीन टेक्नॉलॉजीने म्हणा जुना इतरांचा चालता ना. बरोबर आहात. जर आपली शाळा अडचणीत असा तर ती घडवण्यासाठी आपणाकच काहीतरी प्रयत्न करूचो लागतो. पुढे पाटे आपली पोरा या मराठी शाळेत काय पाठवली तर ती मराठी शाळा बंद पडते. हा ती इमारत सारखी नाही केली तर ती पडान जातली. त्याचा माका पटणार नाही. बाबू बरोबर बोलतो. तर मी काय म्हणा होतोय तुमच्याकडून म्हणजे ग्रामपंचायतीकडून काही मदत मिळत असतात का. मी प्रयत्न करतो पण नानांनो एका सरकारचे काहीतरी नियम आहे आणि त्या नियमानुसार आपण करायचं लागतं. काय आपला प्रॉब्लेम असं असं तर मग तुम्ही तुमच्या ओळखीचे आमदार खासदार तुमच्या मर्जीतले काही लोक यांच्याकडे शब्द टाकून बघा. हा प्रयत्न करते मी नानांनो. नानांनो जरा मला दुसऱ्या मीटिंगेत जायचं असं तर मी जातो. तुमचा जर काय घडता तर मला जरा कळेल आणि जी काय मदत आहे ती मी करतो. तर मी येऊ काय आता येतात होय बरं. घेते. बरं लक्ष घ्या. हॅलो हा काय पाहिजे काय करूया पुढे. हो ना ना आम्ही असं करूया.
पहिले विचार तरी कसा करूया आम्ही सामूहिक लोकवर्गणी काढली तर कसं होतं? बरोबर. अरे मेले सगळे भय कशी दिसत अरे पैसो सगळ्यांकडे हा. पण दिवची जाणत नको तुझं मटको तुका छान पैसे उडयतो पण आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत कधी चला पडतो म्हणजे नानानो आम्ही असा करूया एखादं नाटक बसवूया हा. त्याच्यातून लोकांचं मनोरंजन पण होताला आणि काय पैसो जमा तो शाळेसाठी वापरून घेतो काय म्हणतात ए वामन्या, तू बघ किती रे म्हणजे तू काहीतरी सुचत नाहीतर नाटका करूची तुका भारी हो काय नाही आपलो कसा बरोबर बोलतात एखादा नाटक होतो काय हरकत नाही पण तुझ्या पुऱ्या गावाचा सहभाग होयो या मात्र बरोबर तर गावाला तुमका या मान्य असा रे मान्य, मान्य. बरोबर आहे. पण नाटक कसलं करता नाटक ते बरोबर हे आम्ही एखादा दशावतारी नाटक केला तर अरे काय काय येऊन जाऊन दशावतारी नाटक अरे दशावतारी काय एक तर हे नाटक करते पैसे घेतले आणि जाते त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो गावातल्या पोरांचा लाई करून एखादं नाटक बसायला तर त्याच्या नाटका होताला पैसे जमतले आणि गावातल्या लोकांची म्हणजे लोकांचा पोरांची कला पण खूप गावतली तुमचं काय वाटतं? मी चाल सांगते काय सांगते? आणि कसा बरोबर आहे. असं असत ना तर तुम्ही काय तर ठरय हम्म, म्हणजे नाटक एखादं आम्ही ठरया हम्म. त्याच्यात बघा आम्ही दोन दोन दिवसांनी दिवसांनी ते बसूया बस आहे बरोबर आहे काय ती तुमची कला घ्या हम्म, त्याच्यात आम्ही ठरवूया की काय करून जातो हम्म. पण ह्या गोष्टी उशीर करून चालायचो ना बरोबर. ताबडतोब कामाला लागावा हम्म. तर मी काय म्हणतो लगेच आपण कामाला लागूया लागेल. आणि काय सांगून आम्ही चल आणि 2 दिवसांनी परत जमतो आणि काय काय तुमचं काय घेऊन जमा घे बरोबर. चला. हा. चला चला. काय रे आपल्या अरे कळले ना काकुडो काय तो अरे 75ला अरे 21ला म्हणा 70ला आहे तिला 75 सर भीड होता का 70 फीट नाही रे मग हे तुला काय आला माहिती हा रात्री आणू येलो स्वप्न आणू असोल कारण हा असं बरं हा ट्रक घेऊन पाचिंगाक जाता पुढे म्हटलं आता आणू ट्रक घेऊन पाचिंगाक जाता हा 21ला हा 70 लोड केलं बरोबर तिला 75 फुकट केलं खाली मेले असाच झाला आकडोच लागणार ना कोणी मेल्यान काय देवपान करून ठेवला काय कळणार होय रे असा ओपन लाईला तो क्लोज येणार ना क्लोज लाईला तो ओपन आहे म्हणतोय तर काय हो का जास्त असं ते दोघांनी आकड्याचा काय करूया आता आपला काय बोललो ना अरे माझी कॅच गेली परिस्थिती बिकट आहे. एका वर्षात 2 वर्षात काय ना गुड गुडा. कोरेल तेल घालून कशी कर खोबरेल त्याला नाहीतर कमी वेळात जा. खोबरेल त्याला हा खूप कडे बराच तेल रगडते गोड. अरे वा कोणाचा भक्तांचा अपूर्व अशा प्रकारचा भक्ती महिमा या शांतीधामाच्या ठिकाणी माझी पावलं पडली मन कुठताच झालं याच्या मुळाशी कारण काय असेल तर देव आणि भक्त यांच्यातील दुवा म्हणजे सात्विक भक्ती होय आणि ती कशी असेल तर ही भक्ती जर का पाण्यात पाडली असेल तर त्याचं मृत्यू होतं आणि हीच भक्ती जर का अन्नात पाहिली असेल तर त्याचा महाप्रसाद होतो आणि हीच भक्ती जर का माणसात पाहिली असेल तर त्याचा देव माणूस होतो देव माणूस होतो अरे आदित्य नाना काय सगळ्या मंडळ काय मग हे बघ ह्या काय केव केव मग हे सुटतो आता आता बघ काय केव
बघतोय येतो तुझ्या कामात ठेव. थांबा. हे मेल्या, हे नक्की असंय तरी बोल. अरे मेल्या, आपल्या काय गडबडीत काय गावला आता मी घालून गेले समजला का? बरोबर खालते या गळा वरते या गळा आणि आता काय केलंय ना दशावतार. कसं वाटणार तो? तुका दशावतार म्हणजे काय माहित आहे? माहिती म्हणजे दशावतारात शब्दपेक कशी होईल? कशी होती? ऐकायची हा होय ऐकायची हा होय ऐक हा. वाजय रे अरे वाजय मरे बघताय का आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रति गच्छति. अरे आकाशातून पडलेलं पावसाचं पाणी कसंही आणि कुठूनही गेलं असेल तर ते साक्षात महासागराला जाऊन आहे. तद्वत कुठच्याही देवतेला केलेला नमस्कार हा साक्षात महाविष्णूचाच चरणी होतोय. साक्षात महाविष्णूचाच चरणी. ऐकलं होय हे का म्हणतात त्याच्या अरे ताव सोड मेल्या पण आपण करूया असं गाणं होईल बा. असं मग काय तुमचीच वाटतो काय माहिती होय दशावतारी झालो बघा तुम्ही. काय काय केलं होय नाना तू हा. सगळं केलं हा. पण काय सांगा बिगिन करते कारण हे काय तर कोण एकदा आता. होय होय चालू करतोय बसा. सारखं आहे का? अगं काय? कोणी भयान बेसुरता या अरण्याच्या ठिकाणी पावलं पडली. सारे प्राण्या पक्षू कसे सैराभैरा झाले आहे सैराभैरा झाले आहे. घोरड्या पुढ्यातून मार्गाने मार्गक्रमण करतो हा ब्रह्मराक्षस. तर शिकार साध्य करण्यासाठी जर का ही शिकार साध्य झाली तर त्यांचं मांस कसं चबा 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 करून खाईल आणि त्यांचं रक्त कसं गड्डा 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 करून घेतलीस हा? होय, कला. आणि त्यांची हाडं कशी कडा 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 करून खायली. पण झाले कित्येक वर्ष मला एकही शिकार साध्य झाले नाही. पण मग हे पुरा तुला खाऊन माझा जठराग्नी शांत करेल. तुझा माझा तू माझा भक्षक आहे. तुझा नरणीचा घोड घे ये रे असतात.
मा मस्त असं वाटला अरे अति उत्तम अति उत्तम मा मग मी हसत तुझ्यापेक्षा मला ह्याचा बरा वाटला लोकांना ह्याचा आवडला काय नाही का आवडा लोक हसता बघू आधी मुकुट आता येतोय मी हा आता पण अजून माझं ऐकलं तर होतात काय अजून? आणि काय ती तयारी केल्यास का करतानाच नाही होती आणि नुसते हलत राहतात काय रे चालू केली हो, पूर्वीचे लोक नाटकात घेतल्याशिवाय कामच करीत नसत तर माका माझं आलो सांगा आता माका माझं आलो सांगता आता नको आता मी आणि ते तो आतो इतक्या सांगता म्हणाय मी त्या चोंगडात माहितीच तुका ते चमच्यान बरोबर तुकाच भूकपुची होती माझ्याचं नाव किती असतं गेले बेवडे लोक आता काय तर बघा नाना काय ती उत्तरं केल्यात ना होय, होय, होय. अरे पण नाटक कसलं करता हा? नाटक तुला सांगा ना ना. ए, नाटक सांग ना अरे पण तुम्ही काय सांगतो नाही का सांगणारं नाटक कायला करतो काय येतं ना रे. सांग बघूया. सांगा मग हे बघतो. नानानो हा. आम्ही नाटक पैसा करून कसं आला राहिला नको. कैलासपती गंगाराम गवाणकर लिखित म्हणजे आम्ही ते मालवणी हा. नाटक संपलं. हा गंगाराम गवाणकर लिखित आमचे मालवणी नटसम्राट ज्यांनी आमची मालवणी भाषा साता समुद्रापार नेऊन ठेवली तेच आमचे मालवणचे नटसम्राट आमचे लाडके नाना म्हणजे कैलासवासी मच्छिंद्र कांबळी यांच्यानी साकारलेली अजरामर अशी भूमिका ज्या नाटकात साकारली त्या नाटक म्हणजे वस्त्रहरण वस्त्रहरण. वस्त्रहरण नाटक आमका करूचा अरे मस्त आहे. पण एक प्रॉब्लेम झालो आता काय रात्री त्या नाटकात काम करणारे पात्र आता हळूहळू मनस्थितीत मनस्थितीत नाही का परिस्थितीत नाही मनस्थिती नाही आणि त्या परिस्थितीतही नाही आता अरे पण झाला आता काय झाला त्याच्या आजान सुद्धा त्याला तास सांगला कारण माझ्या आजान नका सांग काय रे म्हणून त्याने सुद्धा जरा घेतली पण त्या मला घेता घेता थोडी जास्तच झाली आता तो काय हळे येणार नाही काय रे हा. तुमच्या आज्यान फक्त तुमका घेऊकच सांगले बाकी दुसऱ्या कसल्या गोष्टी सांगाक ना आणि काय रे मायद्यान तुमचा घेवता असता मग इथं आजाचं नाव किती असतात रे बरं आता नाटकाचा कसा का त्याचा करूया हो. मी काय म्हणतो हा. आबा ती भूमिका आहे तात्याची भूमिका करू. पण आता त्याचा इच्छा आणला हा. तो लवकर नाही जाऊ शकणार तर आम्ही असं करूया आताच्या पुरती ती भूमिका तुम्ही करा अरे नाही. ए, काय मी बसा बस बस जमणार नाही. माय तोंडात घेऊ आहे आता जमणार नाही ते तू बस ए, जा. तू काय बसत? बस तो बसला काय परमिशन मागता तो शाळेत इकडं बसता परमिशन ओगी बस तो नानानू काय करूया म्हणता हा. आताच्या गोष्टीत तीच भूमिका तुम्हीच करा सांगून घेऊया नाही रे आता ती भूमिका केली आता किती बरीच वर्ष झाली आपण माहित आहे तुम्ही तेव्हा केल्या भूमिका हो आणि त्याच्यात तात्याची भूमिका सुद्धा तुम्हीच केलेलं आहे हो हो. आणि लोकांनी तुमका दादा दिलेलं काय सांगते त्यामुळे आमचं असं वाटतं तात्याच्या गोष्टीत ती भूमिका तुम्ही करा पण माझ्या मते मला वाटतं ह्याची भूमिका बदलूची लागते
याचा काय खरा दिसला नाना आता म्हणत का नाना तुम्ही नाही म्हणाले का आम्ही खूप 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 तयारी करून गेलो बचा दिसता तुमची तयारी दिसता असं आता घडकत नाही काय ती करूया अरे पण एक प्रॉब्लेम असा अहो, आता आणखी परत काय झाला अरे नटीचा का नटीचा हा. ए विचारच करू नये. अरे मी काय म्हणतो तुम्ही माय घेऊन तो पॉपलो काय कामात होईल एका साडी नेसवली एका साडी, हा. एका गाडी आहे महाराणी आताच्या पुढे भागवून घेऊया मग एकदा पुढच्या पुढे नाही. काय वाटतं तुला? आता एवढं वाईट कमी कर आणि नाना, आम्ही असं ठरवलं आताच्या पुरती नदीची सोय केली आहे काय आम्ही भागवून घेऊया बरं आता एकदा पुजून घेऊया मग पुढचा काय तर बघूया मग असं म्हणतात हो तर सुरुवात करूया आम्ही कसं काय तर बघूया आणि मग मी आता म्हणतो अरे होय. हा? तुला काय रे तू नाटकात काम करतो तू नाटकात काम करतो तू काय बोला घेता ए, तू नाटकात काम करतो तू आजाला तू ऐका बघा ए आबा आता इतकं सांगता ते मराठी करून ये. अरे पण तो जर आजात ऐकल्या तर त्याची कुठली पडतो एवढं नाही ना. मी घेतलं मी घेतलं ए बाप्याची भूमिका दिली एका बाप्याची भूमिका दिली करतो रे. याला लावता बोलतो ना बरोबर बोलतो ना? बोलतो. बोलतो रे चला तर मुलं आता भागवून घेऊया चला नाना नो हा तुम्ही असाल मग हा मी असेल रे आम्ही पण तयार झालो चला असा आला तयारच झाले तू. तर तुमची तयारी दिसली हा पुढची तयारी करून घेऊया हा होय चला तर. चला काय रे बोला झाली तयारी काय ती होय ना, ना. सुरुवात करूया तर अरे पण ते मास्तर काय आहोत हॅलो हा मास्तर नाही हो आताच्या पुरती तुम्हीच भागवून घ्या ठीक आहे का शेवटी पोरांनी माझ्या खांद्यात दिल्या हरकत नाही बघूया कसा जमात कसा काय रे सुरुवात करूया हो चालूया तो आमचा उतरला आपण मी दूरदर्शन गेल्या दुरून सुद्धा तुझं आपण दर्शन घेऊतो नाही पण आपण हा बरोबर दूरदर्शन आपण काय आपण शक्कोनी मामा पहिल्या वाक्यात कोंबड पण आपण शक्कोनी मामा शकून बाबा पण मग नक्की आता पुढे कोण येतात रे राष्ट्र तुझा राष्ट्र स्वतः येतो की प्रतिनिधी पाठवतो स्वतः पुष्ट 100 पोराचा अनुभव वापरू शकता वाजय आम्ही असे बघतो चालत ना तुम्ही काय हायवेवर बसला अरे तुम्ही काय हायवेवर बसला सारखे बसा बसले रे पोरा
अरे 100 पोरा झालेल्या माणसाची कमाल इतकी हालात रे काय सुधारत काय जेव्हा तुझं धनुष्य काढो काय कवाट पावला उभ्या करून ठेवल्या वा काय सुधारत केल्या वर काळे केस आणि पांढरे केस डोळ्यात चष्मो हाती रेचमटीचा गाड्या काय रे सुतर असल्याच्या काळा रेचमटी होता नाही हो नानू. बघित आपला काहीतरी त्या जागेवर जात बस हो तुम्हाला नाटक संपेपर्यंत तुमचे डोळे फुटलेले असो माकडं म्हणलं तरी चला आपण कुठून काय तुमचा पाका काय बाकी माणसाने पात्राची निवड केली मला धृतराष्ट्र 100 तो अनुभवी बापूस त्या मायदयाचा नाही अजून करू कुठं ही भूमिका तुम्ही योग्य म्हणता शकुनी मामा तो जसो कारस्थानी तो यो सुद्धा कारस्थानी याचा दुकान सदा कदा उघडा असता त्याच्या कपाळावर बोर्ड निवा सोमवारी दुकान बंद असते ही सुद्धा भूमिका तुम्ही योग्य म्हणता केला दुर्योधन तो पण गुंड आणि हो पण गाव गुंड अरे काय या अरे राजाचे कपडे घालून येतात राजासारखे बसा काय भिकारी आणले बसला वा वा परिसून नका अवधीचा सुटली आणि नाटक करून घेतले पुढे कोणा रे अरे पुढे कोणा आता पांडव लाडके पांडव वा वा तर पांडवानो औषध पांडवानो येवा येताना लाईनीत यावा अर्जुनाबाद पाठी उभो करा तर का बारा वाईट केले सांभाळून घ्यावं वाजर पांडव येतो कशी गरज पडली तरच पुढे राहायचा कोण जखमी झालो तर पुढे राहायचा नाहीतर पुढे राहायचा खुर्ची घ्या कोण बरं पुढे उद्या कामात लावता सुरुवात करूया. सुरुवात करूया. तोच वाय थोडीशी तर नागतण कुठान जाताला म्हणजे परत जेटीर जाऊ आहे पितामह आम्ही आपल्याला त्रिवार वंदन करतो आशीर्वाद दी नानू. अरे आशीर्वाद दी विठ्ठल, आशीर्वाद
सानू आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. अरे मेरे आई तो क्या सुनो काढ आईच्या भूमीवर आणि माझे डोळे बंद असल्यामुळे माता का ऐका आमची आशीर्वाद बस सानू आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. बसाक सांग. Sit down. बस सानू बसा बसा. अगे कुंते मातेची तब्येत काय म्हणते बरं? तशी आता ठीक आहे. थोडा सर्दी पडशाचा त्रास आहे. पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळे राजवैद्याला बोलावून औषध पाणी करून घ्या. अरे बेटा सुयोधना, बोला तुझ्या पांडव बंधूला कशासाठी प्रारंभ केलायस तू? अरे मेरा आचार केलायस तू? तुझे डोळे बंद असो काय व्यवस्थित ते बोले बरोबर. सांगतो ताट सांगा भाऊ. तर पांडव बंधूनो काय करतो पांडव ते तसाच करतोय. तू आणि मी त्याची गावात. माझा भय दिसतो हो. बरोबर. मी आता तुझ्याकडे असं चल. मी माझा बोला माझ्या वाटेत जाऊ नका. बोले बरोबर बोल. तर पांडव बंधू बहुत दिवस झाले आपली काही गाठभेट झाली नाही म्हणून एकत्रित बसून काहीतरी मनोरंजन करावं असं आमच्या मनात आलं आणि मनोरंजनासाठी काहीतरी खेळ खेळावा असं आम्हाला कोणी बाबाने सुचवलं म्हणून कोणीच आपली पांडू तत्वातर्फे निमंत्रण दुर्योधना. अरे 3 महिने तालमी करून फुकट घालायलास ना. अरे पांडवा तात्या नावाचा पण माणूस होतो रे. वगैरे आपला काहीतरी हा काय सांगायचा बस. बोले बरोबर. मग आम्ही दुतास प्रारंभ करूया काय? हो नाही दादा नाही. भीमा, आता तुला काय आला? आवाज काय तरी वाटतं हा बंद पटकन असतं. नाही भीमा. अरे हे आमंत्रण आम्हा एका क्षत्रियाकडून मिळाले आहे आणि ते नाकारणं म्हणजे क्षत्रियाच्या कुलाला झुकणार नाही. यालाच म्हणतात शुद्धपणा. म्हणजे काय बाबा की हा धर्म आपला शब्द कदापि खाली पडू देणार नाही. खरंय बाबा खरंय मग म्हणूनच युधिष्ठिराचा जो दरबार झाला तो ह्याच्याचमुळे. अरे युधिष्ठिराचा धर्मराज झाला तो याच्यामुळे. म्हणूनच युधिष्ठिराचा धर्मराज झाला तो याच्याचमुळे. तुझा सुरुवात करा दुतास आम्ही प्रारंभ करूया का? करा मामा करा आणि आमच्यातर्फे तुझा टाकूनच घ्या ठीक आहे. मग तुमच्यातर्फे दुतास बाग कोण घेणार? तुमच्यातर्फे दुतास बाग कोण घेणार? अरे माहिती आहे आम्ही तुझा विचारणार. तुमच्यातर्फे दुतास बाग कोण घेणार? आम्हाला काही बोललात का? नाही नाही राजन. त्याने जे आमंत्रण पाठवला ना तर तुझ्या औषधा घोवा पाठवला. तेव्हा तरी नाटकात लक्षात घ्या रे. बोले बरोबर. मग तुमच्यातर्फे दुतास बाग कोण घेणार? हा
ठीक आहे. पहिले दान. पहिलं दान कोण मागणार? अर्थात मीच. नाही नाही पहिलं दान मी मागतो. पहिलं दान आम्ही मागणार. पहिलं दान मी मागणार. पहिलं दान आम्ही मागणार. मी मागणार. अरे पहिलं दान आम्ही मागणार. पहिलं दान मी मागणार. पहिलं दान आम्ही मागणार. थांबा. पिताच्या नियमाप्रमाणे पहिलं दान यमराज मागणार. आणि पिताच्या नियमाप्रमाणे पहिलं दान यजमानाने मागावं. पिताच्या नियमाप्रमाणे पहिलं दान यजमानाने मागावं. राजे, मग आम्ही दुतास प्रारंभ करूया काय? करा. पहिलं दान मी मागतो. मग राजे, राखी बोल. राजे, दान टाकू? माझे 50,000 गजरात. मामा हा. टाका पासे. ठीक आहे म्हणजे राजे, हे बघ दान टाकले. Yes! जिंदा! 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 तुम्ही काय ठरवलं नाही मामा. हो. ठीक आहे. राजा, राजे, राजे, दान बोल, दान. माझे 10,00,000 अश्व. हा. मामा आता पासे बरोबर टाका. हे बघ राजा, दान टाकले. म्हणजे या पांडवांचे हे हसणे आणि बोलणे तो भीम जास्त ओरडला. भीम या भीमाचे ना हसणे आणि ओरडणे आधी बंद कर. हे फास्य माहिती हे जरासंधाच्या हाडापासून बनवलेले हाडा हे कसे टाकले आमच्याच बाजूने लागे पण हा असाच जर भीम ओरडत राहिला आमच्या बाजूने लागेल पण माझ्या अरे माहीत आहे म्हणजे काय जुळाली. म्हणजे कानाची वाट लावून टाकलं. बरा बघते मी काय करायला. भीमा तू ओढायचं नाही. मी ओरडणार नाही. तू ओरडणार नाही. मी ओरडणारच. भीमा तू ओढायचं नाही. मी ओरडणार. तू ओढायचं नाही. मी ओरडणार. तू ओढायचं नाही. मध्ये गदा मिळवायची नाही. गदा जर फुटली तर वकील जपतात. हे बोला तुझी गदा त्या कोणाला तुझी गदा त्या कोणाला राजे, राजे, हे बघ दान बोल राजे, दान. मामा माझे 50,000 गजराज असे टाका मामा. ठीक आहे भांजे, राजे, हे बघ दान टाकले. सीताप, सीताप, सीताप. जिंदाब जिंदाब
राजे राजे सुरुवात करूया. ठीक आहे. बोल दान बोल राजे दान बोल बोल बोल. राजे मग दान ना मामा हा माझे उरले सुरले सगळे सैन्य फासे टाका. राजे हे बघ राजे दान टाकले. काका माहिती आमची पार्टी हरली. आम्ही पांडवाचे राज्य जिंकले आहे. अजून काय राहिले मामा? म्हणजे पांडव अजून अद्याप हरले स्वतःहून हरले नाही आहे. म्हणजे हा अजून काहीतरी म्हणा. ठीक आहे राजे, दान बोल राजे, दान बोल. राजे दान बोल. मामा हा मी माझ्या सहित हा माझ्या सर्व बंधूंना धंद्यात लावतो. धंद्यात लावतो का? धंद्यात लावतो. मामा हा मी माझ्या सहित माझ्या सर्व बंधूंना पणास लावतो. फासे टाका. हे काय दादा? हे काय? भीमा त्याने बुद्धीत राव. मामा हा ठीक आहे. फासे टाका. ठीक आहे राजे राजे हे बघ दान टाकले. आम्ही पांडवाचे राज्य जिंकले. पांडवा सहित पांडवांचे गुलाम झाले. अजून काय राहिले मामा? अजून काय राहिले? द्रौपदी अजून दुतास हरली नाहीये भांजे. पांचाली तर ठीक आहे, ठीक आहे. बोल राजे, अजून दान बोल. ठीक आहे. मामा हा मी पांचालीला पणास लावतो. फासे टाका. अरे टाका आमच्या जन्मापूरला या गेला दुसरा काय झालं तुझा? ठीक आहे राजे हे बघ फासे टाकले. पांचाली दुधास भरली. पांचाली माझी दासी झाली. अगं उलटे सटवे, अगं आज तुझा वस्त्रहरण करून तुझा गर्वहरण करण्याची संधी मला लाभली आहे आणि ती संधी मी कदापि सोडणार नाही. अरे दुःशासन येऊन गेला त्या संधीला माझ्यासमोर. हे तो दुःशासन बनवलो. काय दुःशासन आलो? अरे हे दुःशासन काय? हे पोरा हे तो दुःशासन बघा काय आलो. बघ आता बघू. घेऊन ये. काय अशी नाटका करतात. बरं तुमच्याकडे तातो ना, तुमच्याकडे मास्तर ना, तुमच्याकडे नटी ना, आणि आता तर का तुमच्याकडे दुःशासन सुद्धा ना. अरे मी नाही. मी वराड नाही. हे
सगळ्यांका मेल्यानं लागी करीत चालले बाबा आम्ही त्याचा वरात नाही आमच्या बरोबर तू ओळखीत माझ्या बरोबर किलेच करू नको मी तुका मारतलो ग्रामपंचायतीकडे होय मारतलो तू माका मारतलो होय. पण हिंमत राहा माका होय. मारतो आधी धड उभो राव जाग्यावर उभो राव माका मारतलो ए, पोरा. मेल्या उद्या थांब ते जेटी बाजू. येऊन नाही मारलंय तर बघ तुका एवढे मेले दुःशासनचा काय ना तुझ्या आता मी दुशासनाचा काय दुःशासन नाही तर काय दुःशासन दुःशासन नाही तर जाताना का? दुःशासन नाही पुढे काय करूया दुःशासन नाही तर दुःशासन हे बाबा आता दुःशासन खय बघा मग दुःशासन काय ते. द्रौपदी येते कशी म्हणजे दुःशासनानं झाडू होई काय हा नको जड्या फिरत दुःशासन नाही बघ. काय करूया दुःशासन अरे गाणा तरी जा द्रौपदी तरी ये आवाज येता तुमचं दुःशासन घेऊन टाईट काय कळाला टाईट माझा स्वतः जोसा पडला मी स्वतः माझ्या मेको पुत्राच्या हाती काय काय चालू करतो सांगा मला मी कशी दिसते काय बाई बोलला काहीच बघा जास्त काय दबाव घेऊ नको काही पुन्हा बाहेर ये अरे पण आता दुसऱ्याचा कोण माझं मेकअप पुत्राच्या आधी तुमचं काय तर नाटक लोकच करतो अरे बरा आता दुसऱ्याचा कोण ओ आता दुःशासन मी आता कोणाला कुत्र चाललो अरे दुर्योधनाच्या द्रौपदीच्या वस्त्रावरण केला काय जाग्यात फक्त काय नको जाग्यात फक्त अरे जाग्यात मी केलं तर काय का वस्त्र त्या बाईचा तुझी बाय नाटका गेली जाग्यात लागी काम करतोय यांना काय जमाता ना मी आज बघतोय अरे नाही रे अरे धर्मराजा आणि शकुनी वस्त्रहरण करून नाही होता रे कोणी नाता नको पाठी चोल मी बघताय काय ता? काय रे विमान सुद्धा वस्त्रहरण करून नाही होता काय रे नाही रे अरे चाल जागा चाल मी
कायच्या वेशात असा याची जरी जाण ठेवा. अरे नशीब त्या बाईच्या जागा आपलं पकलो असा म्हणा. खरी खरी बाई असती तर काय केलं असतात तुम्ही तर पुरे इतिहासात बदलूक चालला. या बाईचं वसरण मी करतो. अनुभव असतात. लय आहोत तुका नादा उतरवतो. आम्ही करतो वस्त्र. आम्ही करतो वस्त्र. थांबा. अरे चांडाळानो, अरे एखादी बाई बघून असा निर्लज्जपणा करू कसो रे. अरे स्त्री म्हणजे काय तुमका उपभोगाची मनोरंजनाची वस्तू वाटता काय रे. अरे तुमच्या घराकडे सुद्धा तुमची आऊस बहीण बायल असा मरे. अरे मग ती सुद्धा कोणाची तरी आऊस बहीण बायल असतली त्याचं जाण ठेव. अरे तुमच्या आवशी बहिणीकडे कोणी अशा वाईट नजरेने पडलं बघला तुका चलात रे. अरे महाभारतात वसरण झाला या खरा असा, पण ते कौरव सुद्धा द्रौपदीक बघून इतके खुळवाग नाही होते. द्रौपदी संकटात असताना द्रौपदी वस्त्रा करून भगवान श्रीकृष्णाने तिची लाल घातली आणि एखादी परस्त्री संकटात असताना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहाव्या हे उपदेश दिले. अरे आपल्या महाराजांची काय शिकवण होती की परस्त्री ही माते समान असता. तो संदेश ती शिकवण विसरल्यात रे तुम्ही. चुकला आमचा नाना. चुकला आमची आमचा चूक कळली नाही. आज समाजाचो स्त्रीकडे बघतो दृष्टिकोन बदलत चालतो असा. त्याच्यामुळे स्त्रीवर होणारे अत्याचार वाढत चालले. अरे अशा नराधमांमुळे छोट्या छोट्या मुली सुद्धा अशा नराधमाच्या अत्याचारात बळी पडत चालल्या. या बघतात बरे तुम्ही. आमका माफ करा नाना. हो तुम्ही आता आमचे डोळे उघडले. हो समाज बदलात केव्हा बदलात, पण सुरुवात आम्ही आमच्यापासून करतो आणि तुमचा शब्द देतो अशी चूक पुन्हा होऊची नाही. अरे पोरांनो, माका तुमच्याबद्दल खात्री असा की तुम्ही नक्कीच आपल्यात बदल घडवून आणता. तेव्हा आपलो समाज बदलात तेव्हा बदलात, पण सुरुवात आमच्यापासून आपल्या गावापासून करून ह्यो संदेश संकल्प करूया आणि नाटकात सुरुवात करूया. चला सुरुवात करूया. अशा चांगल्या चौकड्या प्रत्येक गावात असतात, पण त्यांना दिशा देणाऱ्या तात्या नानांसारखी माणसं जर त्यांच्या सहवासात आली ना तर अशी पोरं पण सुधारतात आणि चांगलं काम करू लागतात. आता याने तर आपल्या शाळा वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं खरं आहे, पण आम्हाला वाटतं की फक्त सामान्य माणसांच्या प्रयत्नाने काहीही होणार नाही. कारण आज शाळांच्या झालेल्या दुर्दशेला शासन आणि केवळ शासनच जबाबदार आहे. कारण ज्या शाळेमध्ये पुरेसे शिक्षक नाही, ना प्रयोगशाळा ना संगणक कक्ष, एवढंच काय ज्या शाळेची इमारतच धड नाही, अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवून आपल्या मुलांचं भवितव्य कोण बरं डोक्याला. मराठी शाळा वाचवण्यासाठी आता केवळ शासनानेच मनावर घेऊन सर्व सोयीने युक्त शिक्षण व्यवस्था तयार केली तर आणि तरच काहीतरी होईल. अन्यथा आता मराठी शाळांचं भवितव्य अंधकारमय आहे एवढं नक्की. त्यामुळे एवढंच म्हणू, तुम्ही शिक्षण व्यवस्था सुधारा. आम्ही मुलं मराठी शाळेतच पाठवू, मराठी शाळेतच पाठवू. एका शिक्षकाच्या लेखणीतून साकारलेलं हे कटू सत्य. विद्यालयाच्या जागेसाठी कोणीच इथं भांडलं नाही आणि देवालयाच्या जागेसाठी इथं रक्त कमी पडलं नाही.
माझाच देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या नद्या वाहिल्या, ज्ञानगंगा कोरडी पडत ओसाड शाळा झाली, ओसाड शाळा झाली. शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतींची, शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतींची, गरीब माझ्या देशामध्ये उभी मंदिरे सोन्याची, उभी मंदिरे सोन्याची. पैशासाठी धर्मासाठी अनेक आंदोलने पाहिली, पण शिक्षणाच्या भल्यासाठी कोणीच मोर्चा काढला नाही. शाळेमधील दानपेटी भरलेली कधीच पाहिली नाही आणि मंदिराची दानपेटी रिकामी कधी राहिली नाही. शाळेतला पालक मेळावा, शाळेतला पालक मेळावा पालका वाचून राहून गेला. देवालयात चेंगराचेंगरीत माणूस मात्र तुडून मेला, तुडून गेला. विद्येचे दान देऊन गुरुजी गरीबच राहिला, अंधभक्तांचे दान घेऊन पुजारी मात्र धनवान झाला. खरं तर धर्म नावाचं पुस्तक शाळेमध्ये कधी उघडलं नाही, मात्र धर्माच्या नावाशिवाय या देशात पान मात्र हलत नाही, पान मात्र हलत नाही.